हॅलो, नमस्कार, शुभ सकाळ. मी निहित कांबळे, फिनिक्स करिअर अँड डेव्हलपमेंट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आजचा आपला चक्रवाढ व्याज या चॅप्टरचा चौथा भाग. ठीक आहे. कालपर्यंत आपण एकूण टोटल 26 क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलेले आहे. आज पुढच्या भागामध्ये आपण 27व्या क्वेश्चन पासून स्टार्ट करणार. बघा, क्वेश्चन नंबर 27. एका रकमेचे 2 वर्षामध्ये चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यामधील अंतर 160 रुपये होते. जर 2 वर्षाची सरळ व्याज 2880 रुपये असेल तर व्याजाचा दर किती? आता इथे अंतर दिलेलं आहे, परंतु कालचे जे क्वेश्चन पाहिले आपण, कालचे क्वेश्चन आणि आजचा क्वेश्चन हा थोडा डिफरंट आहे की नाही? तर इथे ज्या लोकांनी ट्री डायग्राम वरती व्यवस्थित प्रॅक्टिस केलेली आहे अशा लोकांना हा क्वेश्चन व्यवस्थित जमते. बघा काय दिलेलं आहे आपल्याला याच्यामध्ये, एका रकमेचे 2 वर्षामध्ये चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यामधील अंतर दिलेलं आहे आणि एक नवीन पॉइंट त्यांनी ऍड केला, तो म्हणजेच काय, 2 वर्षाचे सरळ व्याज किती आहे? 2880. म्हणजे कालच्या क्वेश्चन पेक्षा आणखी हा थोडा इझी क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला. आता अंतर आपल्याला फक्त ट्री डायग्राम मध्ये मिळते एवढं माहिती आहे आपल्याला, आहे की नाही? मग ट्री डायग्राम मध्ये आपण किती वर्षाची काढावं लागेल? 2 वर्षाची, कारण इथे दिलेले आहे आपल्याला 2 वर्ष, पहिलं वर्ष आणि दुसरं वर्ष. आता इथे येणारी संख्या कशी असते? सारखी असते. इथे येणारी संख्या कशी असते? सारखी. आणि इथे काय असते? अंतर. अंतर दिलेलं आहे आपल्याला किती आहे? 160. आता मला सांगा इथं कोणती संख्या येईल? 2 वर्षाचे सरळ व्याज आहे 2880. 2 वर्षाचे सरळ व्याज 2880 आहे म्हणजे इथं सारखी रक्कम असते. आणि हे पहिला जो रो असतो हा सरळ व्याजाचा असतो, म्हणजे इथं 1440 येईल, आहे की नाही, एका वर्षाचा. मग इथं लिहू आपण 1440. ही झाली आपली 1440. इथे सुद्धा किती येईल? 1440. मग हे 2 वर्षाचा सरळ व्याज होईल, आहे की नाही, 2800 किती 80. तर मला सांगा इथे या रकमेवरती आपण काहीतरी पर्सेंट दर लावलेला असेल तेव्हाच आपल्याला 160 प्राप्त झाले. मग याचे काढून घेऊ आपण 1440 चे x%, पर्सेंटचे भागाकारामध्ये किती? 2 झिरो, आणि बरोबर किती यायला पाहिजे? 160. तर इथून x ची किंमत काढून घेऊ आपण. बघा, 1 झिरो काय होते? कॅन्सल. 4 ने निश्चित भाग जाते का? जाते. इथं 25 चा भाग जाईल आणि इथे किती? 4 चौक 4 3 12 आणि 4 सगळं किती? 24. बरोबर आहे. पुन्हा 4 चा भाग 4 9 36 आणि 4 चौक किती? 16. मग 25 चौक किती होईल? 100 आणि डिवायडेड बाय किती? 9. बरोबर किती? x. हे सॉल्व्ह करून घेऊ आपण. अशा टाइपचं ऑप्शन मिळते का आपल्याला? हा, तर इथं ऑप्शन नंबर हा सी चुकीचा होता. इथे बघा 11 किती पाहिजे? 1/9%. तर हे करेक्ट आन्सर राहील आपलं. सिंपल आहे. तर ऑप्शन नंबर सी मध्ये ऑप्शन आहे आपला 11.1/9%. तर हा क्वेश्चन आपला कालच्या क्वेश्चन पेक्षा काय झाला? आणखी थोडा इझी झाला, आहे की नाही? काल तरी थोडी आपल्याला मुद्दल दिलेली राहत होती, आहे की नाही? मुद्दलावरून आपण कन्वर्ट करत दर काढलेला होता. आजच्या क्वेश्चन मध्ये आपल्याला थोडं आणखी टेक्निक थोडी इझी दिली, कारण डायरेक्टली आपल्याला स्पष्ट सरळ व्याज दिलेला आहे 2 वर्षाचं एकत्रित, आणि अंतर दिलेलं आहे. हे अंतर आपल्याला माहित आहे कसं येते. या मुद्दलावर म्हणजे या रकमेवर काहीतरी पर्सेंट दर लावला. इथं फक्त कॅल्क्युलेशन करायचे आपल्याला. ठीक आहे. किती येते? 100/9 म्हणजेच 11 किती? 1/9%. ठीक आहे. चल, क्वेश्चन नंबर 28. ट्राय करा, हाही क्वेश्चन इझी आहे. क्वेश्चन नंबर 28. एका रकमेवर 3 वर्षाचे सरळ व्याज 800 रुपये आणि 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज 812 रुपये होते, तर व्याजाचा दर किती? हा क्वेश्चन आपल्याला आणखी इझी दिलेला आहे त्यांनी. असा जर क्वेश्चन आलेला आहे म्हणजे 3 वर्षाचं काय दिलेलं आहे आपल्याला? सरळ व्याज. 3 वर्षाचं सरळ व्याज. मग इथं लिहू आपण 3 वर्षाचे सरळ व्याज. असा क्वेश्चन आला तर थोडा इझी बनवून जातो आणखी. सरळ व्याज किती आहे? 800 रुपये आणि 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज. जर आपल्याला वर्षामधला फरक हा जर एका वर्षाचा दिलेला असेल तर क्वेश्चन इझी होऊन जातो. किती? एका वर्षाचा गॅप. हा क्वेश्चन झाला आता आपला इझी.
कारण इथे जर पाहिलं आपण 3 वर्ष आणि 2 वर्ष याच्यामध्ये किती वर्षाची गॅप आहे? 1 वर्षाची. 1 वर्षाची गॅप असेल तरच इझी होते. जर 2 वर्ष किंवा 3 वर्ष किंवा 4 वर्ष अशी गॅप येत असेल तर थोडा तो क्वेश्चन हार्ड होतो. टेक्निकली आपल्याला त्या क्वेश्चनला सॉल्व्ह करावं लागते. जसं बघा इथे 1 वर्षाची गॅप आली, मग याचा अर्थ काय होऊन राहिला? 800 रुपयावरती किती रुपये व्याज आलं? 12 रुपये. आणि 800 रुपयावर 12 रुपये व्याज येऊन राहिलं म्हणजे हा क्वेश्चन झाला सरळ व्याजाचा. कारण 1 वर्षाचं सरळ व्याज आणि 1 वर्षाचं चक्रवाढ व्याज कसं असते? सेम असते. म्हणून म्हटलेलं आहे मी तुम्हाला, जर 1 वर्षाची गॅप असेल तर तो क्वेश्चन आपल्याला सरळ व्याजानं सॉल्व्ह करायचा आहे. जर 800 रुपये मुद्दल आहे, मुद्दलावर व्याज किती आलं? 12 रुपये. पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करायचं आहे. 0 0 काय होते? कॅन्सल. बरोबर आहे? 4 न भाग देऊ, 4 3 4 दोन्ही आणि 3/2 म्हणजेच किती? 1.5%. ते इथं किती यायला पाहिजे ना आपलं उत्तर? 1.5%. ठीक आहे. ऑप्शन नंबर 1.5%. तर अशा टाईपचे क्वेश्चन आपल्याला पाहायला मिळते 1.5%. पण ही टेक्निक कधी यूज करायची? जेव्हा आपल्याला वर्षाची गॅप किती आहे? 1 वर्षाची दिलेली असेल तेव्हाच. ठीक आहे, अदरवाईज नाही. ठीक आहे. 800 रुपयावरती सरळ 12 रुपये व्याज, 800 मुद्दल पकडाची, 12 रुपये व्याज, पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करायचं 1.5. चल जायचं पुढे. क्वेश्चन नंबर 29 ट्राय करा. इथे व्याजाचा दर काढायचा आहे, परंतु हा फॉर्मॅट थोडा त्यांनी चेंज केलेला आहे की नाही? सरळ व्याजामध्ये आपण या टाईपचे क्वेश्चन शिकलेला आहे. अशा टाईपच्या क्वेश्चन मध्ये आपण सरळ व्याज म्हणजे मुद्दल कशी काढायची, त्याच्यानंतर राशी कशी काढायची, त्याच्यानंतर व्याज कसं काढायचं, या सगळ्या गोष्टी आपण अंडरस्टँडिंग करून घेतलेल्या आहे. कधी? जेव्हा आपण सरळ व्याज हे चॅप्टर शिकत होतो तेव्हा. आता इथे तेच दिलेलं आहे. काढायचं का आपल्याला? व्याजाचा दर. एक रक्कम 2 वर्षात चक्रवाढ व्याज दराने स्वतःच्या किती होत आहे? 9/4 पट. एक रक्कम 2 वर्षात. किती वर्षात? 2 वर्षात. चक्रवाढ व्याज दर. दर कोणता आहे? सरळ व्याज की चक्रवाढ व्याज? चक्रवाढ व्याज. स्वतःच्या म्हणजे मुद्दलाच्या आहे की नाही? मुद्दलाच्या किती होत आहे? 9/4 पट. मग स्वतःच्या चाचीचे प्रत्येक कोणाला लागला? स्वतःला. मग ही संख्या कुठं असते? नेहमी छेदामध्ये. मग मुद्दल किती झाली आपली? 4. मग हे काय असेल? वरची रक्कम व्याज नाही, राशी. कारण मुद्दलापेक्षा राशी नेहमी मोठी असते. आलं का लक्षात? मग हे झाली आपली मुद्दल किती? 4 रुपये. तर राशी किती होऊन राहिली? 9 रुपये. ठीक आहे. जोपर्यंत इथं मेन्शन नाही आहे की व्याज स्वतःच्या 9/4 पट झालं, इथं व्याज नाही म्हटलेलं आहे त्यांनी. फक्त चक्रवाढ व्याज दराने ती रक्कम स्वतःच्या किती होत आहे? 9/4 पट. याचा अर्थ अंशातील संख्या ही आपल्याला राशी डिनोट करत आहे आणि छेदातील संख्या काय डिनोट करत आहे? मुद्दल. आता टाइम पिरियड दिलेला आहे आपल्याला 2 वर्ष. इथून काढायचा आहे व्याजाचा दर. तर ही आपली जवळपास व्याजाचा दर काढण्याची जी आपली 3री-4थी टेक्निक असेल हे आपण. ठीक आहे. तर या टेक्निक मध्ये काय करायचं? 4 आणि 9चा रेशो घ्यायचा. कधी पण ही मेथड तेव्हाच यूज करायची जेव्हा आपल्याला मुद्दल आणि राशी हे एखाद्या क्वेश्चन मध्ये इझिली मिळू शकते तेव्हा. जर मुद्दल आणि राशी मिळू शकत नसेल तर मग ट्री डायग्रामचा यूज करायचा. ठीक आहे. आता इथे 2 वर्ष दिलेलं आहे ना, मग स्क्वेअर रूट घ्या, वर्गमूळ दोन्ही बाजूचा. त्याच्या अगोदर आपल्याला एक टेक्निक यूज करायची आहे, ती म्हणजेच काय? जेव्हा आपण मुद्दल आणि राशीचं गुणोत्तर घेतो तेव्हा इथे निशेष भाग जाते का तर चेक करायचा. जाते का? नाही जात. मग भाग जात नसेल तर मग आता वर्गमूळच का? कारण आपल्याला 2 वर्ष दिलेलं आहे. जर 3 वर्ष दिलेले असेल तर काय केलं असतं आपण? घनमूळ घेतला असता. मग आता इथे वर्गमुळात 4 आणि वर्गमुळात 9 किती होतात? 2 आणि 3. तर इथे लिहू आपण 2 आणि 3. ठीक आहे. चला 2 रेशो किती? 3. 2 रेशो 3. रक्कम किती न वाढली? 1 न वाढली. 1 न वाढली. मुद्दल किती आहे? 2. 2 वरती 1 रुपया वाढला. पर्सेंटेज मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचा आहे आणि 100/2 म्हणजेच किती होते? 50%. मग आपलं आन्सर कोणतं झालं? तर 50%. बरोबर आहे. मग ऑप्शन नंबर ए. ठीक आहे. तर ही आपली जवळपास 4थी टेक्निक असणार दर काढण्याची. आणि ह्या ज्या टेक्निक सांगून राहिलो मी या जपून ठेवा. कुठल्याही बुक्स मध्ये अशा टेक्निक अवेलेबल नाही आहे. ठीक आहे. हे फक्त लेक्चरच्या माध्यमातून समजवण्यात येते. चला तर ही टेक्निक लक्षात ठेवायची. चलो पुढे जाऊ आपण क्वेश्चन नंबर 30 कडे. चल. एक रक्कम
चक्रवाढ व्याज दराने 3 वर्षात स्वतःचे 8 पट होते तर व्याजाचा दर किती? एक रक्कम चक्रवाढ व्याज दराने 3 वर्षात स्वतःच्या 8 पट होते तर व्याजाचा दर किती? ट्राय करा, हा क्वेश्चन सिंपल आहे. एक रक्कम स्वतःच्या 8 पट होते तर व्याजाचा दर किती? आता याचा मिनिंग समजला का? 8 पट असे शब्द आले, 4 पट, दुप्पट, स्वतःच्या 9/2 पट, इथून समजून जायचं की आपल्याला मुद्दल भेटते, व्याजही मिळते आणि राशी मिळते. एवढ्या गोष्टी आपल्याला इझिली मिळते. मग 8 पट म्हणजे काय? कन्सिडर करू, आपली मुद्दल जर किती असेल? 1 असेल. मुद्दल किती? 1. मग मुद्दल 1 तर आपली रक्कम किती होत आहे? 8 पट. म्हणजे इथं व्याज किती आलं? 7 रुपये. पण आता व्याजाची गरज आहे का आपल्याला? नाही. तर ही झाली आपली मुद्दल. ही रक्कम किती वर्षात? 3 वर्षात. किती होऊन राहिली? 8 पट. 8 पट होत आहे म्हणजे काय? राशी. म्हणजे राशी दिलेली आहे आपल्याला, आणि मुद्दल आणि राशी दिलेली असेल तर आपण त्याचा दर इझिली काढू शकतो. काय करतो आपण? रेशो घेतो. त्याच्यानंतर चेक करतो भाग जाते का? भाग जाते का? नाही जात. मग आता काय करायचं? घनमूळ. कारण घनमूळ का? कारण 3 वर्ष दिलेलं आहे. मग इथं घनमूळ घेऊ आपण याचा, आणि घनमूळ घेतले बघा, हे घनमूळ आणि इथे सुद्धा घनमूळ. 1 चा घनमूळ 1 आणि 8 चा घनमूळ 2. कितीने रक्कम वाढली? 1 न. कोणाच्या रिस्पेक्ट मध्ये वाढली? 1 च्या रिस्पेक्ट मध्ये. आणि मल्टिप्लाय किती? 100. म्हणजे आपली एक रक्कम 3 वर्षात स्वतःच्या 8 पट होत आहे. याचा अर्थ ती 100% इन्क्रीमेंट होत आहे. याचा अर्थ ऑप्शन नंबर ए इज करेक्ट. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 32 इझी आहे. चल पुढे जाऊ आपण. क्वेश्चन नंबर 31. हा ट्राय करा. हा क्वेश्चन इझी आहे. एक रक्कम चक्रवाढ व्याज दराने 3 वर्षात 800 रुपये आणि 4 वर्षात 840 रुपये होते तर व्याजाचा दर किती? आता बघा, किती वर्षाचा गॅप आहे? मग आता सहज लक्षात येते, सर 3 वर्षाची राशी आहे 800 आणि 4 वर्षाची राशी किती आहे? 840 आहे की नाही? मग 40 रुपये व्याज कोणावर? 800 रुपयावर. पर्सेंटेज मध्ये आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. 2 2 0 कॅन्सल. इथे भाग जाते का? हा, 8 पंचे किती? 40. म्हणजे इथं किती येईल? 5%. ऑप्शन नंबर ए इज करेक्ट. एवढे इझी क्वेश्चन आहे. ठीक आहे, समजला? हा, जायचं पुढे. चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 32 ट्राय करा. 34 क्वेश्चन नंबर 34. जर 2 क्रमांक वर्षाचे चक्रवाढ व्याज अनुक्रमे 200 आणि 220 असेल रुपये असेल तर व्याजाचा दर किती? 10%. आता 2 क्रमवार वर्षाचे दिलेलं आहे म्हणजे एका वर्षाचीच गॅप आहे की नाही? 200 रुपयावरती व्याज किती आलं? 20 रुपये डिवायडेड बाय किती? 200 मल्टिप्लाय 100. हे सॉल्व्ह करा म्हणजेच किती येईल? 10%. तर हे झालं आपलं करेक्ट आन्सर, उत्तर 10%. एकदम चिल्लर आहे का? हा, एकदम इझी क्वेश्चन आहे. परंतु अशी एक्झाम मध्ये येते तेव्हाच हे इझी जाते जेव्हा तुम्हाला चक्रवाढ व्याजाच्या सगळ्या टेक्निक माहित असेल तेव्हा. ठीक आहे, जर टेक्निक माहित नसेल तर हाच क्वेश्चन खूप हार्ड होऊन जातो. बघा नेक्स्ट क्वेश्चन नंबर 33. चल सॉल्व्ह करा. आता हा क्वेश्चन थोडा टेक्निकली थोडा हार्ड आहे. अलग लक्षात मी आधीच सांगितलं, जर आपल्याला वर्षाची राशी दिलेली आहे परंतु त्या वर्षाची जी गॅप आहे ती वर्षाची गॅप एका वर्षापेक्षा जास्त असेल तर तिथे आपल्याला थोडं टेक्निकली काढण्यासाठी तो क्वेश्चन हार्ड जातो. हा क्वेश्चन मला तुम्हाला डायरेक्टली सांगता येते परंतु तो तुमच्या लक्षात येणार नाही. डायरेक्टली बघा कसं एक्झाम मध्ये काय लक्षात ठेवायचं, काय दिलेलं आपल्याला 2 वर्षाची राशी किती आहे? 4500. म्हणजे इथं 4 वर्षानंतरची राशी दिलेली आहे 6750. काढायचं काय आपल्याला? मुद्दल. इथं दरही काढता येतो आपल्याला, परंतु दर काढण्यासाठी एखादा क्वेश्चन आपल्याला दर काढायला लावते, परंतु कधी? तेव्हाच जेव्हा त्या क्वेश्चनचा आपण दर इझिली काढू शकतो तेव्हा. जर पॉइंट मध्ये किंवा आपल्याला कशाचा लॉग टेबलचा यूज करून काढावा लागत असेल तर तसे क्वेश्चन आपल्याला पाहायला मिळत नाही एक्झाम मध्ये. मग बघा 2 वर्षाची राशी 4 वर्षानंतरची राशी, मुद्दल काढायची टेक्निक इझिली आहे. बघा 4500
यांचा 2 वेळा गुणाकार करा. वरत अशी संख्या लिहायची ज्याचे वर्ष कमी आहे की नाही, म्हणजे कमी वर्षानंतरची राशी किंवा जी राशी लहान आहे. मग इथं कोणती राशी लहान आहे? 4500 वाली राशी लहान आहे. डिवायडेड बाय मोठी राशी टाकायची 6750. ठीक आहे, हा क्वेश्चन झाला तुमचा रेडी. काय होईल? 1 1 0 कॅन्सल. 5 ने भाग जाते का? जाते. 5 9 45 म्हणजे 9. इथे 5 1 5, 5 3 15 आणि किती 2 राहिले, 5 5 25. बरोबर आहे. पुन्हा 5 ने भाग जाते किंवा 9 ने भाग जाते, है की नाही? 9 ने भाग देऊ आपण. बघा इथले 9 कॅन्सल होईल. हा 9 1 9, 9 5 45. बरोबर आहे. 15 1 15, 15 3 45. म्हणजे इथं 30 राहिले, तिथले 2 0 म्हणजेच किती? 3000. ठीक आहे. व्यवस्थित भाग दिला तर आपली मुद्दल निघते. तर मुद्दल किती आली आपली? ऑप्शन नंबर सी, म्हणजेच किती? 3000. मोठी संख्या एकच वेळा खाली लिहायची, म्हणजे मोठी राशी, आणि जी लहान राशी दिलेली असेल तेव्हा आपल्याला किती? 2 वेळा. आता ही काढली आपण मुद्दल. जर अशाच क्वेश्चन मध्ये दर काढायचा असेल तर काय करायची टेक्निक? आता मला सांगा, तुमच्याकडे काय आहे? मुद्दल आहे, राशी आहे 2 वर्षानंतरची. मी आता सांगितले आधीचे जे क्वेश्चन आपण शिकलो त्याच्यावरून दर काढला, मुद्दल आणि राशी दिलेली असेल तर. बरोबर आहे. पण इथे काढताना बघा 3000 घेऊ आपण आणि रेशो मध्ये काय 4500 टाकणार, 2 वर्षाची राशी. इथे जर सॉल्व करत गेलो आपण, बघा इथे 5 ने भाग जाते. हा 15 2 30 आणि 15 3 45. आता इथे हे माहित आहे की 2 वर्षानंतरची राशी आहे. इथे जर आपण वर्गमूळ घेतला दोन्ही याचा, बरोबर आहे, तर वर्गमुळात 2 आणि वर्गमुळात 3 येईल. इथून काढण्यासाठी थोडं टेक्निकली काय जाईल, हार्ड जाईल. तर असे क्वेश्चन आपल्याला एक्झाम मध्ये पाहायला मिळत नाही. ठीक आहे. आता ज्याला √2 ची आणि √3 ची किंमत माहित आहे असे लोक हे क्वेश्चन काढू शकतात. ठीक आहे. तर असे क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारणार नाही, म्हणून त्यांनी आपल्याला मुद्दल किती हा प्रश्न सरळ विचारलेला आहे. तर मुद्दल किती येते? 3000. आता हा क्वेश्चन जेवढा इझिली आपण सॉल्व्ह केला तेवढा इझी आहे नाही. ठीक आहे. त्याची टेक्निक बघा काय आहे. ऍक्च्युली आपण फॉर्म्युला शिकत असतो किंवा राशीचा एक फॉर्म्युला लिहितो. काय असते राशीचा फॉर्म्युला? P इंटू इन ब्रॅकेट 1 प्लस R डिवायडेड बाय 100 टू दी पॉवर T. ठीक आहे. आता 2 राशी दिलेली आहे आपल्याला, 2 वर्ष दिलेली आहे. आता राशी पहिली A1 घेतो मी, अमाऊंट A1 जी आहे 4500. बरोबर. P माहित नाही आपल्याला, इथे 1 प्लस R डिवायडेड बाय किती? 100 टू दी पॉवर T म्हणजेच किती? T माहित नाही आपल्याला. ठीक आहे. आता मी इथं डायरेक्ट लिहितो बघा, इथे 2 वर्ष टाकतो आणि 2 वर्षाची अमाऊंट किती आहे आपल्या? 4500. बरोबर आहे. पहिली राशी. हाच फॉर्मॅट मी दुसऱ्या राशीसाठी यूज करतो. दुसरी राशी किती आहे? 6750 बरोबर P 1 प्लस किती? R डिवायडेड बाय किती? 100 टू दी पॉवर किती? 4. बरोबर आहे. आता जर याचा रेशो घेतला आपण, आता याचा रेशो घेतल्यानंतर काय होईल बघा, 4500 डिवायडेड बाय 6750 बरोबर पी कॅन्सल होईल. मग राहिलंच काय? हा ब्रॅकेट डिवायडेड बाय हा ब्रॅकेट. आता हा ब्रॅकेट वर राहील, अंशामध्ये हा ब्रॅकेट खाली राहील, म्हणजे छेदामध्ये काय येईल? 1/1 प्लस R डिवायडेड बाय 100 टू दी वर्ग. बरोबर आहे. हा वर्गवाला आहे, हा घातांक 4 वाला आहे की नाही? म्हणजे याच्यातले 2 कटून जाईल, म्हणजे छेदामध्ये काय राहील? वर्गवाला आहे की नाही? आता थोडं पुढे जाऊ आपण. इथे बघा, याची किंमत आपल्याला दिलेली आहे 1 प्लस R डिवायडेड बाय 100 स्क्वेअर. याची किंमत कुठे दिलेली आहे? पहिल्या इक्वेशन मध्ये. म्हणजे आपण बघा 4500 डिवायडेड बाय 6750 बरोबर 1. आता हा जो ब्रॅकेट दिसते आपल्याला आहे की नाही, आपण याचं डिवायडेशन केलं. डिवायडेशन केल्यानंतर आपल्याला काटकूट करून आहे की नाही हा ब्रॅकेट मिळाला छेदामध्ये, आणि छेदामधले या ब्रॅकेटची किंमत आपण इथून काढू शकतो. हा मग हे P आपण तिकडे ट्रान्सफर करू. P चं ट्रान्सफर केलं तर काय होईल? 4500 डिवायडेड बाय P काय जाईल? वर जाईल आहे की नाही? हा अंशामध्ये जाईल, म्हणजे इथं 4500 डिवायडेड बाय 6750
पी वर जाईल आणि छेदामध्ये काय राहील 4500. आता 4500चं तिकडे ट्रान्सफर करू आपण, म्हणजे काय होईल 4500चा 2 वेळा गुणाकार होईल आणि डिवायडेड बाय मध्ये काय 6750. इथून पी ची किंमत नाही गेला आपले, म्हणजे हाच क्वेश्चन आपण फॉर्मॅटनं गेलो तर थोडा हार्ड लागला, आपल्याला वेळ लागला, आणि तो मी तुम्हाला इझी पद्धतीने सांगितलेला आहे. तर ते आपण इझी पद्धतची मांडणी का केली तर हे याच्यावरून मांडणी येते. ठीक आहे, ते लक्षात ठेवायचं, दोन्ही क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. चला पुढे जाऊ आपण. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 34. अशी रक्कम ज्या रकमेचे फोटो घेतला त्याचा नेक्स्ट. अशी रक्कम ज्या रकमेचे 10% चक्रवाढ व्याज दराने दुसऱ्या वर्षाचं चक्रवाढ व्याज 132 रुपये होते, तर मुद्दल किती? दुसऱ्या वर्षाचं आपल्याला चक्रवाढ व्याज दिलेलं आहे, मुद्दल तर दिलेलीच आहे आपल्याला. कोणती मेथड यूज करायची? नाही, सक्सेसिव्ह नाही येणार, ट्री डायग्राम. 2 वर्षाचं की दुसऱ्या वर्षाचा हा शब्द इथं महत्वाचा आहे. दुसऱ्या वर्षाचं म्हणजे 2 वर्षाचं नाही दिलेलं आहे, फक्त दुसऱ्या वर्षाचं. आणि असे क्वेश्चन आपण फक्त ट्री डायग्राम सॉल्व्ह केलेलं आहे. बघा, पहिलं वर्ष आणि दुसरं वर्ष. दर दिलेला आपल्याला किती? 10%. दरवरून काय काय काढू शकतो आपण? मुद्दल काढू शकतो. चक्रवाढ व्याजामध्ये 10% म्हणजे किती? 1/10. मुद्दल घेताना काय केलं आपण? पी बरोबर किती? पी बरोबर किती? 10. 10चा काय करतो आपण? वर्ग. वर्गच का? कारण इथे 2 वर्ष म्हटलेलं आहे, याचा अर्थ दुसऱ्या वर्षाचं व्याज इन्क्लूड आहे 2 वर्ष, म्हणजे 10चा वर्ग किती? 100. ठीक आहे, सांगा पहिल्या वर्षाचं व्याज किती होईल? 100 रुपयावरती 10% दराने 10 रुपये. दुसऱ्या वर्षी काय असते? सेम असते. व्याजावरती काय लागते? व्याज लागते, म्हणजे किती होईल? इथे तेच पर्सेंट लागेल 10%, म्हणजे किती? 1. आता ओरिजिनल काय दिलेलं आहे आपल्याला? दुसऱ्या वर्षाचा चक्रवाढ, न की 2 वर्षाचं. दुसऱ्या वर्षाचं चक्रवाढ व्याज किती आहे? एवढं 11. मग आपलं 11 रेशो मध्ये व्याज आलं. ओरिजिनल किती दिलेलं आहे त्यांनी? 132 रुपये दिलेले आहे. तर काढायचं काय आपल्याला? मुद्दल. मुद्दल किती मानली आपण? 100 रुपये. 100 रेशो बरोबर किती? 1200. इथं सरळ 12चा भाग जाईल. ठीक आहे, 11 गुणेला 12 म्हणजे 132 आणि 12 गुणेला 100 म्हणजे किती होईल? 1200. आता इथं आपण कुठेही फॉर्म्युल्याचा यूज नाही केला, विदाउट फॉर्म्युल्यानं आपण ट्री डायग्रामचा यूज करून सॉल्व्ह केला. ऑप्शन नंबर बी इज करेक्ट. ठीक आहे, तसेच आपल्याला जे फॉर्मॅट नुसार जे आपण इथं फॉर्मॅट शिकून राहिलेलो आहे, ठीक आहे, चक्रवाढ व्याजवरती किती हार्ड टाईपचा क्वेश्चन आलेला असेल तर तो क्वेश्चन आपण ट्री डायग्राम वरून सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, चला पुढे जाऊ आपण. क्वेश्चन नंबर 35. 2000 रुपये 10% वार्षिक दराने चक्रवाढ व्याज 2420 रुपये होते. जर व्याजाची आकारणी 6 महिने असेल तर मुदत किती? मुदत म्हणजे वर्ष काढायचे आपल्याला. ठीक आहे, हा क्वेश्चन तुमच्यासाठी आता सगळ्यांसाठी नवीन आहे. आतापर्यंत आपण मुद्दल काढणं शिकलो, दर काढणं शिकलो, राशी काढणं शिकलो आणि व्याज. आता इथे विचारलं आपल्याला मुदत. मुदत म्हणजे काय? टाइम पिरियड. ठीक आहे, आता टाइम पिरियड काढत असताना कंपॅरिझन करायचं, जे की आपण नेहमी कंपॅरिझन करत असतो. कशाचं? डुप्लिकेट वर्सेस ओरिजिनल, या दोन संख्येचं. अलग लक्षात? तर इथे काय करायचं? कंपॅरिझन करायचं. कंपॅरिझन कसं करायचं? बघा, अमाऊंट डिवायडेड बाय मुद्दल. ठीक आहे, मुद्दल आणि वर काय पाहिजे? अमाऊंट. याचं गुणोत्तर घेतलं आपण. ठीक आहे, आणि याच कंपॅरिझन करायचं. बरोबर आहे? एका साईडला अमाऊंट आणि प्रिन्सिपल, दुसऱ्या साईडला काही अमाऊंट आणि प्रिन्सिपल, म्हणजे राशी आणि मुद्दल. राशी आणि मुद्दल दोन्ही ठिकाणी काय केलं? कंपॅरिझन. काही डिफरन्स दिसत आहे का याच्यामध्ये? नाही, सारखीच आहे, आहे की नाही? मग इथे तेच करणार आहे आपण, पण एक अमाऊंट ओरिजिनल असणार, एक मुद्दल ओरिजिनल असणार. इकडं अमाऊंट डुप्लिकेट असणार आणि इकडं प्रिन्सिपल कसे असणार? डुप्लिकेट असणार. अलग लक्षात? एकीकडे ओरिजिनल, एकीकडे काय ठेवणार आपण? रेशो मेथड मध्ये ठेवणार आहे, रेशो मध्ये ठेवणार आहे. आता जो डेटा दिलेला आहे त्याच्यावरून आपण डुप्लिकेट वर्सेस ओरिजिनल काढू शकतो का? बिलकुल काढू शकतो.
मुद्दल दिलेली आहे का आपल्याला? मुद्दल किती? 2000. 2000 रुपये मुद्दल. 2000 रुपये मुद्दलवर राशी दिलेली आहे का? किती आहे? 2420. ते झालं ओरिजिनल. हे झालं ओरिजिनल. वरत लिहायचा पॉवर टी. वरत लिहायचा पॉवर टी. ठीक आहे. याच्या डोक्यावरती काय येईल? पॉवर टी म्हणजे वर्ष. इक्वल. इकडे लिहू आपण डुप्लिकेट. डुप्लिकेट काढता येईल का आपल्याला इथून? 10%. जर आपल्याला पर्सेंटेज दिलेली असेल तर आपण तिथून 10% म्हणजे किती? 1/10. बरोबर आहे. चला, मुद्दल किती होईल? 10. राशी किती होईल? 11. आहे की नाही? छेदामधली संख्या नेहमी काय असते? आपली मुद्दल असते. आणि अंशामधली संख्या जी असते ती काय असते? व्याज असते. बरोबर आहे. मग मुद्दल प्लस व्याज म्हणजे राशी मिळाली 11. बरोबर आहे. आणि मुद्दल आहेच 10. चला, काही मिस्टेक केली का इथं? थोडी मिस्टेक झाली आपली इथं. कोणती? शब्दाची. सहामाही. सहामाही या शब्दाचा आपण वापर नाही केला. सहामाही जर 4 माही, 3 माही असे शब्द आलेले असेल तर जनरली आपण दर कन्वर्ट केला आहे की नाही? दर कन्वर्ट करण्यासाठी आपण काही टेक्निकचा यूज केलेला आहे. बरोबर आहे. मला सांगा, 6 माही. 6 माही म्हणजे किती? वर्षाचे किती भाग पडते? 2 गट. आहे की नाही? मग दर आपण चेंज करणार अशा वेळेस. मग दराला आपण जनरली काय करतो? डिवाइड. आहे की नाही? मग 10% दिलेला आहे तर 10% डिवायडेड बाय किती होईल? 2. म्हणजेच किती येईल? नवीन दर 5%. इथून आपल्याला मुद्दल आणि राशी काढायची आहे. ठीक आहे. तर शब्दाकडे थोडं फोकस ठेवायचं इथे. चला, 5% म्हणजे किती? 1 किती? 20. तर इथे काय होईल? आपली मुद्दल 20 आणि राशी 21. समजलं? चला, तर क्वेश्चन मध्ये काही फरक वाटत आहे थोडासा, तरी ट्राय करू आपण, कारण 6 महिने हा शब्द त्यांनी ऍड केला. चला, 0 0 कॅन्सल. ठीक आहे. तर इथे थोडा क्वेश्चन मध्ये चुकी आहे. ठीक आहे. तर हा शब्दच कॅन्सल करून टाका. हा शब्द जर असला तर उत्तर येणार नाही आपलं. हा शब्द कॅन्सल करा म्हणजे आपल्याला दर 10%च ठेवता येईल. ठीक आहे. 10% म्हणजे किती? 1/10 होईल. आणि इथं आपण 11 डिवायडेड बाय किती? 10. पॉवर. ठीक आहे. चल, लक्ष आहे. 11 किती? 10. डोक्यावरती पॉवर. आता इथे भाग जातो का? 242 आणि डिवायडेड बाय 200 बिलकुल जातो. 100 दोन्ही भाग आपण वर दिला. 100 किती? 21 आणि डिवायडेड बाय किती? 100. ठीक आहे. इथं पॉवर टी आहे, इथेही पॉवर टी आहे. आता थोडं लक्षात ठेवायचा, जो बेस आहे इथं 11/10 आहे, इथं 121 आणि डिवायडेड बाय 100. तर इथं आपल्याला कोणत्या तरी संख्येचा वर्ग दिसत आहे का? हे दिसत आहे की नाही? म्हणजेच 2चा वर्ग. म्हणजे इथे लिहू शकतो आपण 11 किती? 10. त्याच्या डोक्यावरती टी जायचं इथे. आणि इथं 11 आणि हा काय? 10चा वर्ग. म्हणजे 11 किती? 10चा वर्ग. बरोबर आहे. आता बेस कसा आला? पाया कसा आला? सेम. आणि जेव्हा पाया सेम असते तेव्हा आपण घातांक काय करतो? इक्वल. म्हणजे टी बरोबर किती झाले? 2 वर्ष. ठीक आहे. तर इथे फक्त आपल्याला 6 महिने हा शब्द ऍडिशनल टाकलेला आहे, त्यांनी टाकला आहे, त्याच्यामुळे ते चुकीचं झालं असतं क्वेश्चन. तर हा काढून टाका. ऑप्शन नंबर सी इज करेक्ट. ठीक आहे. ऑप्शन नंबर सी इज करेक्ट. समजला क्वेश्चन? 121/100 ते टी ची किंमत ते 2 झाली का वरच्या? हो, हे वरच्या टी ची. हा, इथं टी नाही लिहिले तरी चालते. ठीक आहे. म्हणजे आपण इथं जेव्हा आपण 121 आणि 100 हे 11 आणि 10चा वर्ग इथे आपण स्क्वेअर करणार. आपण जनरली याच्यावरती फोकस का करतो? जे इकडे दिलेलं आहे ते इकडे पायामध्ये बनवण्याचा प्रयत्न करतो, बाकी काहीच नाही. आणि जर नसेल येत तर क्वेश्चन चुकीचा आहे, सरळ आउटपुट काढून टाकायचं. नेक्स्ट बघा, इथेही आपल्याला मुदत टाइम पिरियड विचारलेला आहे. सेम पद्धतीनं जायचं आपल्याला, आहे की नाही? आता इथे एक शब्द यूज केलेला आहे त्यांनी, कोणता? 6 महिने.
तर आधीच आपण सहामाहीचा अर्थ लावून टाकू. बघा, मुदत काढायची आहे. मुदत म्हटलं की आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे अमाऊंट आणि मुद्दल यांचं काय करणार आपण, रेशो म्हणजे ओरिजिनल वर्सेस डुप्लिकेट. सहामाही म्हणजे किती, दर किती होईल, 10% डिवायडेड बाय 2. 10% डिवायडेड बाय किती, 2 म्हणजे किती होईल, 5%. हा झाला आपला 5%. इथून आपण दर आणि हे काढून घेऊ, राशी किती होईल, 1/20 म्हणजे मुद्दल किती आली, 20 आणि व्याज किती आलं, 1 म्हणजे राशी मिळाली आपल्याला 21. चला, 21 राशी मिळाली आणि मुद्दल किती 20, डोक्यावर लिहितो आपण टी. आता इकडे आपण तीच करणार, राशी आणि मुद्दलचं गुणोत्तर घेणार. तर राशी दिलेली आहे का आपल्याला, किती आहे 800, मुद्दल 800 आणि राशी किती 926.10. बरोबर आहे. चला इकडे सॉल्व्ह करू आपण. आता इथे दोन संख्येनंतर पॉइंट आहे, पॉइंट काढून टाक तुम्ही सरळ. म्हणजे काय होईल, 21 डिवायडेड बाय 20 याच्या डोक्यावरती काय आहे टी. बरोबर, पॉइंट काढून टाकू आपण. 92610 डिवायडेड बाय काय येईल 800 आणि इथं 2 एक्स्ट्रा झिरो लागेल. 00 का होईल, कॅन्सर. वरत किती आहे 9261 आणि किती खाली किती आहे 8000. काही लक्षात येत आहे, क्यूब आहे की नाही. म्हणजे हे लक्षात येऊन जाते. जनरली या संख्येचा वर्ग असतो किंवा या संख्येचा घन असतो किंवा या संख्येचा घातांक 4 असतो. ठीक आहे, तर इथे विचार करण्यालायक काहीच नाही. 21/20 याच्या डोक्यावरती टी जैसे ते. इथं जी संख्या येईल, भाग देणं जेव्हा बंद होईल तेव्हा समजून जाते की 21 चा हा काय घन आहे आणि छेदात मध्ये जे 800 दिलेलं आहे हे काय 20 चा घन आहे. म्हणजे आपल्याला जे पाया काय करायचा आहे, सेम करायचा आहे. ठीक आहे, इथं जी संख्या असते ती इथं संख्या असते. तर इथे येणारी संख्या घन वर्ग घातांक 4. मग टी बरोबर किती झाले 3 वर्ष. ते बरोबर उत्तर आहे का आपलं, टी बरोबर किती 3 वर्ष. ते उत्तर बरोबर आहे का आपलं, नाही. कारण आपण कन्व्हर्जन करताना 6 माही, तर इथं डिवायडेशन काय करावं लागेल आपल्याला 2. कारण ऑलरेडी मल्टिप्लाय करून आलेले वर्ष आहे ना. कारण आपण दर काय केलेला होता चेंज, हे जे वर्ष आले हे मल्टिप्लाइड करून आलेलं आहे. अलग लक्षात. म्हणजे वार्षिक व्याज दर पाहिजे होता आपल्याला दीड वर्ष, परंतु 6 माही म्हटलं तर आपण किती 2 न मल्टिप्लाय केलं, तर 2 न मल्टिप्लाय केलेली संख्या मिळाली आपल्याला किती 3 वर्ष. ते इथे करायचं आहे डिवायडेड बाय 2 म्हणजेच किती होईल 1.5 इयर. म्हणजे ऑप्शन नंबर बी. तर इथे मिस्टेक नाही करायची, कारण ऑप्शनला दिलेलं असते आपल्याला 3 वर्ष आणि 1.5 वर्ष. तर क्वेश्चन नंबर 36 सिंपल आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 37. किती वर्षामध्ये 1000 रुपये रक्कम 10% चक्रवाढ व्याज दराने 1331 रुपये होईल. सुटेल का क्वेश्चन. आता किती वर्ष, टाइम पिरियड काढायचा आहे आपल्याला. मग पुन्हा तेच राशी आणि मुद्दलचं गुणोत्तर ट्राय करा. राशी आणि मुद्दलचं गुणोत्तर 3 येईल आहे की नाही. आता इथं पहिले शब्द बघून घ्यायचे. 6 माही 4 माही असं काही दिलेलं नाही. स्क्वेअर 10% म्हणजे किती 1/10 म्हणजे इथं मुद्दल 10, राशी किती झाली 11. याच्या डोक्यावरती काय होईल टी. इथे येईलच मुद्दल 1000 आहे आणि 1331 काय आहे क्यूब होईल. क्यूब म्हणजे इथे लिहू शकतो आपण 11 किती 10. याच्या डोक्यावरती किती टी बरोबर 1331 डिवायडेड. आता इथं डायरेक्ट लिहू शकतो 11 किती 10. तर 11/10 काय तो क्यूब आहे 1331 आणि 1000. म्हणजे टी बरोबर किती होईल 3 वर्ष. मग इथं आपल्याला दिलेलं आहे टी बरोबर किती 3 वर्ष. तर हे झालं आपलं करेक्ट उत्तर. टी बरोबर 3 वर्ष. टी बरोबर 3 वर्ष. आलं लक्षात. चल पुढे जाऊ आपण. नेक्स्ट किती वर्ष दिलेलं आहे आपल्याला, मुदत काढा.
12,000 रुपये रक्कम 5% चक्रवाढ व्याजदराने 13,230 रुपये होईल. म्हणजे किती वर्षामध्ये? किती वर्ष म्हटलं की लगेच आपल्याला काय लक्षात आलं पाहिजे? राशी आणि मुद्दलचं गुणोत्तर. 5% म्हणजे किती? 1/20. मुद्दल किती झाली? 20. राशी किती होईल? 21. म्हणजे इथं 21 आणि 20 चा रेशो लिहू शकतो आपण टी. राशी किती दिलेली आहे आपल्याला? 230 डिवायडेड बाय किती होईल? 12,000. 0 कॅन्सल. आता इथं भाग जाते का चेक करायचं, कारण बरेच वेळेस भाग जाते. हा कोणत्या संख्येचा वर्ग नाही, घन नाही, घातांक 4ही नाही. तर इथं याचा अर्थ भाग झाला पाहिजे. किती न चेक करू आपण? 3 न जाते का? तर बघा 3 आणि 2 किती? 5. 5 आणि 1 6. 6 आणि 3 9. इथं 3 आहे. 3 ने भाग जाते म्हणजे 3 चोक किती? 12. 400 होईल. 3 चोक किती? 12. 3 चोक 12. 3 1 3. आता पुन्हा भाग जाते का? स्क्वेअर आहे की नाही? म्हणजे कोणत्या संख्येचा वर्ग आहे? 21 डिवायडेड बाय 20 टी. आणि इथे काय होईल? 20 आणि 21 यांचा काय तो वर्ग आहे. बरोबर आहे? यांचा काय तो वर्ग आहे. म्हणजे टी बरोबर किती झाले? 2 वर्ष. ठीक आहे. म्हणजे इथं आपल्याला रेशो हे सॉल्व्ह करत असताना पूर्ण सॉल्व्ह करून घ्या. म्हणजे 441 आणि 400 सरळ लक्षात येते. ऑप्शन नंबर डी इज करेक्ट. टी बरोबर किती? 2 वर्ष. टी बरोबर किती? 2 वर्ष. आलं लक्षात? चला पुढे जाऊ आपण. क्वेश्चन नंबर 39. एक रक्कम 2 वर्षात 25 पट होते, तर चक्रवाढ व्याजाचा दर किती? दर काढणं शिकलोच आहे आपण. 25 पट होत आहे याचा अर्थ काय होऊन राहिलं? इथं मुद्दल मिळणार आहे, राशी मिळणार आहे. म्हणजे 1 रुपया किती झाली? 25 पट. म्हणजे ही झाली आपली राशी आणि मुद्दल किती आहे? 1. मग मुद्दल आणि राशीचा काय घेतो आपण? रेशो. भाग जाते का? नाही जात. आता काय करणार? वर्गमूळ. वर्गमूळ का? कारण 2 वर्षे आपल्याला टाइम पिरियड दिलेला आहे. तर वर्गमुळात 1 म्हणजे किती? 1. वर्गमुळात 5 म्हणजे किती? 5. रक्कम 4 ने वाढली आपली. 1 च्या रिस्पेक्ट मध्ये वाढली. मल्टिप्लाय किती? 100. म्हणजे आपली 25 पट होत आहे याचा अर्थ ती 400 पटीने वाढत आहे. ठीक आहे. ऑप्शन नंबर ए इज करेक्ट. ऑप्शन नंबर ए इज करेक्ट. ठीक आहे. चल नेक्स्ट क्वेश्चन नंबर 40. ट्राय करा हा क्वेश्चन. 625 रुपये 4 वर्षात चक्रवाढ व्याज दराने 1296 रुपये होत आहे, तर व्याजाचा दर किती? काढता येईल? सोपी आहे. व्याजाचा दर काढायचा आहे. मुद्दल आणि राशीचं गुणोत्तर घ्या. मुद्दल आणि राशीचं गुणोत्तर. आता टू दी पॉवर काय करावं लागेल? 1/4 आहे की नाही? चला 625 आपल्याला मुद्दल दिलेली आहे. राशी किती आहे? 1296. भाग जाते का? तर चेक करायचं बिलकुल जाणार नाही, कारण एक स्थानी 5 आहे, इथे एक स्थानी 6 आहे. 3 ने भाग जाते का? एक वेळा चेक करून घेऊ आपण. 9 1 10, 10 16 18. इथे किती? 6 5 11, 11 2 13. तर 3 ने भाग जात नाही. ठीक आहे. तर इथे तसंही लक्ष देऊन राहिलेलं आहे. इथं घातांक काय करणार आपण? 1/4. अलग लक्षात. जसं आपण वर्गमूळ करतो, घनमूळ करतो. वर्गमूळ म्हणजे काय? याचा अर्थ काय होते? एखाद्या संख्येच्या डोक्यावरती 1/2. इथं याच्यात 3 टाकले तर याचा अर्थ काय होते? एखाद्या संख्येवरती 1/3. म्हणजे हा घनमूळ झाला, हा वर्गमूळ. जनरली 1/2 किंवा 1/3 असं करत असतो आपण. मग इथे तेच करू. 625 चा घातांक किती? 1/4. आणि इथे किती? 1296 च्या डोक्यावरती किती? 1/4. ते सहज लक्षात येते की 625 कोणत्या अशी कोणती संख्या आहे त्या संख्येचा घातांक आपण 4 केल्यानंतर 625 मिळणार? कोणती आहे? 5. 5 चा घातांक 4 म्हणजे किती? 625 ना.
इथं विचार करण्याची गरजच नाही आपल्याला. इथे काय होईल? 6चा 4 वेळा गुणाकार. 6चा 4 वेळा गुणाकार म्हणजे किती? 1296. बघा 6चा 4 वेळा गुणाकार करून 6 गुणिला 6 गुणिला 6 गुणिला 6, 6 6 36, पुन्हा 6 6 36, हे मल्टिप्लाय करा. 6 6 6 6 36, 6 हातचे आले 3, साइन 3 18, 18 दोन्ही 36, 36 प्लस 3 39, बरोबर आहे. हातचे आले 3, 3 त्रिक 9, 9 10 11 12, 12 से छान, बरोबर आहे. म्हणजे 5चा घातांक 5च्या डोक्यावरती 4 म्हणजे 625, 6च्या डोक्यावरती 4 म्हणजे किती? 1296. कितीनं वाढली संख्या? 1 न वाढली. ठीक आहे, लक्ष इकडे. हा, संख्या 1 न वाढली. कोणाच्या रिस्पेक्ट मध्ये वाढली? 5च्या. मल्टिप्लाय किती? 100, म्हणजे किती होईल? 20% दर. 20% दर. ऑप्शन नंबर ए इज करेक्ट. ऑप्शन नंबर ए इज करेक्ट. ठीक आहे. तर असे क्वेश्चन टोटल आपण 4 पार्ट आपण चक्रवाढ व्याजाचे घेतलेले आहे. 40 क्वेश्चन आपले टोटल झाले. ठीक आहे, तर 40 क्वेश्चन इथे थांबून जाऊ आपण. उद्यापासून एक नवीन चॅप्टर चालू होईल, ते म्हणजे कोणतं? काळ, काम आणि वेग. ठीक आहे, तिथे आपण सरळ सेवा या दृष्टिकोनातून, आपण सरळ सेवेच्या दृष्टिकोनातून जे जे क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे, कारण आपली फास्ट ट्रॅक बॅच आहे आणि फास्ट ट्रॅक बॅच मध्ये सरळ सेवेमध्ये येणारे क्वेश्चनच आपण इथे टाकून राहिलेला आहे. आणि जर ही बॅच तुम्ही कंटिन्यू घेतली किंवा केली तर तुम्हाला येणाऱ्या एक्झाम मध्ये 100% आउटपुट मिळणार. आलं का लक्षात? चला, तर भेटू आपण आता सरळ कोणत्या चॅप्टर मध्ये? एक नवीन चॅप्टर मध्ये, काळ, काम, वेग मध्ये. ठीक आहे, तर आजच्या चॅप्टर मध्ये आपण इथेच थांबू. भेटू आपण पुढच्या लेक्चर मध्ये. टिल गुड डे, गुड बाय, धन्यवाद.